थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असतो मी सांगतो, लई काय अवघड नाही, पण ह्यो जो थेरम आहे लई सोपा आहे. पण त्याच्या आधी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बघूया. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, ऑल व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन सर्कल. सर्कल म्हणजे काय, लाय ऑन सर्कम्फरन्स. 4 पॉईंट सर्कम्फरन्स वरतीच असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे हाय सर्कल आता यू, ठीक आहे, मी एक तयार केला क्वाड्रिलॅटरल, त्याला म्हणलं मी यो क्वाड्रिलॅटरल आहे माझा, यो 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट आणि 4 पॉईंट. इथनं एक लाईन गेली, यो एक झाला, इथनं एक लाईन जोडली, इथनं एक लाईन जोडली आणि इथनं एक लाईन जोडली, याला म्हणतो PQRS. यो माझा क्वाड्रिलॅटरल झाला. यो क्वाड्रिलॅटरल माझा काय असणार, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. जर समजा चुकून असं झालं की यो जो पॉईंट आहे तो इथं आला, 1 2 3 आणि 4 असे पॉईंट झाले. यो जो पॉईंट आहे तो सर्कलवरती नाही म्हटल्यानंतर यो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल नाही. नाहीतर पण तिला सर्कलच्या आतमध्ये आहे की नाही चालत. चारीचे चारी पॉईंट कुठे पाहिजेत, सर्कम्फरन्स वरतीच पाहिजेत. कळालं, बाहेर पण चाललंय, बाहेर पण नाही चालत, सर्कम्फरन्स वरतीच पाहिजेत. जर तसा कुठला तरी तुम्हाला क्वाड्रिलॅटरल मिळाला की तो क्वाड्रिलॅटरल काय म्हणणार आपण, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. समजलं, हे साधा सोपं डेफिनेशन आहे. ओके, मग ह्यानंतर आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय ती एक बघून घेऊया. हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, याला नाव दिली ते आपण PQRS. ठीक आहे, याचे अपोजिट अँगल्स कुठले आहेत ते मला सांगा. P चा अपोजिट अँगल कुठला, अँगल पी. त्यानंतर Q चा अपोजिट अँगल कुठला, अँगल एस. बरोबर आहे. मग आता प्रॉपर्टी अशी आहे की अपोजिट अँगल जर घेतले मी कुठले, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे, तर ते अपोजिट अँगल्स कायम 180 डिग्रीला ऍड होतात. म्हणजे समजा ह्यो माझा एक्स असेल, ह्यो माझा समजा वाय झाला, तर एक्स प्लस वाय कायम किती येणार, 180 डिग्री. समजा ह्यो काहीतरी ए असेल, ह्यो बी असेल, तर ए प्लस बी किती मिळायला पाहिजे, 180 मिळायला पाहिजे. समजलं, अशी आपली सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आहे. प्रूव्ह करायला तुम्हाला एका मिनिटात प्रूव्ह होते. किती, एका मिनिटात. इथपर्यंत कळले सगळं व्यवस्थित. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टर्म कळाली काय असते, चारी पण पॉईंट्स कुठं पाहिजेत, बोला पटापट. सर्कम्फरन्स पाहिजे. व्हेरी गुड. आणि जर मी त्यात क्वाड्रिलॅटरल घेतला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, तर त्याच्या अपोजिट अँगल्सची ऍडिशन किती आहे पाहिजे, 180 आहे पाहिजे. सपला विषय, एवढाच विषय आहे. चला इकडे लक्ष आता. बर, आपली चर्चा काय चाललेली, अपोजिट अँगल घेतलेला एक बी घेतलेला अँगल बी, यो वाला अँगल, आणि त्याच्या अपोजिट वाला डी घेतलेला. इथं लिहिला मी बी ए आणि इथं लिहिला डी. ठीक आहे, आता फक्त काय करायचं तुम्हाला सांगू. आता फक्त तुम्ही बघणार एकाच अँगलकडे बघा. जो अँगल आहे आपल्याकडे कुठला, ABC, यो अँगल. या अँगलच्या आतमध्ये आर्क कुठला आहे, यो आर्क आहे ADC. आर्क ADC आहे. ठीक आहे, मग आता जर मी असं लिहिलं तर बरोबर आहे काय चुकीचं आहे मला फक्त सांगायचं. मेजर ऑफ अँगल ABC इक्वल टू हाफ टाइम्स ऑफ आर्क ADC. बरोबर आहे. ओकेच, यो विषय पहिला आपल्याला कळाला. आम्हाला कळालं मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ आर्क, कुठला आर्क म्हणता तुम्ही, ADC. बरोबर आहे, हे आम्हाला कळाले. यस, याला नंबर 1 म्हणतो. ठीक आहे इथपर्यंत. आता मी काय करतो, यो जो डी पॉइंट आहे त्या पॉइंट पासून यांचं बघतो. ठीक आहे, आता याला विसरून जा. मग आता मी जर तुम्हाला म्हटलं की मेजर ऑफ अँगल ADC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, काय येणार, कुठला आर्क येणार तो, ABC. ABC यस, बरोबर आहे. याला नंबर 2 म्हणूया. इथपर्यंत सगळ्यांना कळाले काय मला सांगा फक्त. कारण की आम्हाला माहित आहे जर माझ्याकडे हा आर्क असेल, या आर्कचं मेजर x असेल, तर याचं मेजर किती असते, x/2. बरोबर, म्हणजेच जर माझं याचं मेजर किती असेल, काय
हा ते करूया की आपण ते सगळं करू. पहिल्यांदा इथपर्यंत कळालं सगळं व्यवस्थित लिहिले ते येस नो. हा या दोन गोष्टी आपण लिहिल्या. आता पुन्हा एकदा मी क्वाड्रिलॅटरल तयार करतो पूर्ण आहे तो. इथं आलता आपला बी. ठीक आहे. आता ऍडिंग 1 and 2. 1 and 2 काय होणार बघा. मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल ए डी सी. काय करायचं आहे. मेजर ऑफ अँगल ए बी सी म्हणजे हा आणि मेजर ऑफ अँगल ए डी सी म्हणजे हा. या दोघांची ऍडिशन केली बरोबर आहे. ती ऍडिशन किती याय पाहिजे म्हणून म्हणलात तुम्ही 180 डिग्रीज याय पाहिजे असं तुम्ही बोललात. चला राईट हँड साईड ऍड करून घेऊया बघूया काय होते. हाफ ऑफ काय येणार बघा ते. कॉमन काढायचं. हाफ ऑफ पहिलं हा पेन कमी झालाय त्यामुळे ते मेजर ऑफ आर्क एडीसी प्लस मेजर ऑफ आर्क एडीसी. आर्क एडीसी प्लस हाफ मेजर ऑफ आर्क ए बी सी. इथपर्यंत कळालं. आता फक्त हाफ कॉमन काढतो. 1/2 कॉमन काढला. आतमध्ये काय राहिले बघा. मेजर ऑफ आर्क ए डी सी मेजर ऑफ आर्क एडीसी प्लस मेजर ऑफ आर्क ए बी सी. बरोबर बोलायला निखिल. काय होते बघा. तुम्हाला काय केला जातं तुम्ही बघा. एडीसी कुठं एडीसी बघा. आर्क बद्दलच बोलावलं बरोबर आहे आपण. एडीसी प्लस एबीसी. एबीसी म्हणजे यो एबीसी काय तयार झाला. पूर्ण सर्कल तयार झाला. येस नो. पूर्ण सर्कल तयार झालेला आहे आपल्याकडे. एडीसी प्लस पुन्हा एकदा एडीसी बरोबर आहे. एडीसी प्लस एबीसी म्हणजे पूर्ण सर्कल तयार झाला. म्हणजेच हे काय झालं. विच इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बाय 360 डिग्रीज म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल ए डी सी इज इक्वल टू किती आलं 180 डिग्रीज. हे काय झालं तुमचं. फक्त या दोन अँगल्स बद्दल बोललात तुम्ही बरोबर आहे. या दोन अँगल्स बद्दल बोलात. या दोन अँगल्स बद्दल कुठला हा बी आणि डी. आता खाली फक्त लिहायचं सिमिलरली फॉर अँगल डी ए सी सॉरी डी ए बी अँड अँगल डी सी बी वी गेट ॲडिशन ऑफ दिस अँगल प्लस दिस अँगल इज 180 डिग्रीज. दुसरं प्रूव्ह करत बसायचं नाही. पहिलं काय लिहिलं हे लिहिलं. हे कशावरनं लिहिलात तुम्ही. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बरोबर आहे. हे पण कशावरनं लिहिलात. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. दुसरं काय केलं. दुसरं ऍड केलं. ऍड काय आमच्या मनानं आम्ही करू शकतोय. त्यानंतर या दोघांचं ऍडिशन 360 कसं केलं तर त्याच्या पुढे लिहायचं. याच्या पुढे हे 360 केलात. याच्या पुढे एक कारण लिहिणार आपण. काय लिहिणार. बोथ आर्क्स ऍड अप टू मेक अ होल सर्कल. काय म्हणणार. बोथ आर्क्स ऍड अप टू मेक अ होल सर्कल. Therefore, addition of their measures gives us 360 degrees. कळालं हे. कळालं हे. त्यानंतरचे थेरम आहेत. हा थेरम आपण एका एक्झाम्पल मध्ये यूज करणार आहोत. इफ 2 पॉइंट्स ऑफ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स. काय बघा इथे तुम्हाला दिसते ही लाईन आहे. या लाईनवरती 2 पॉइंट्स आहेत ए आणि डी. दिसत आहेत 2 पॉइंट्स. ही लाईन आहे. काय थेरम सांगतो ते पहिल्यांदा सांगतो नंतर आपण त्यावरती चर्चा करू. जर माझ्याकडं ए एक लाईन आहे. त्या लाईनवरती 2 पॉइंट आहेत ए आणि डी. त्या 2 पॉइंटवरनं मी 2 अँगल्स काढले. एक अँगल काढला बी या पॉइंटला आणि त्याचं मेजर केलं. त्याचं मेजर आलं एक्स. ठीक आहे. काय म्हणतोय मी ए आणि डी 2 पॉइंट्स आहेत माझ्याकडे. एक लाईन होती फॉर एक्झाम्पल इथं ड्रॉच करतो. माझ्याकडे एक लाईन आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं. इथं ए पॉइंट आहे. इथं डी पॉइंट आहे. यावरनं मी एक अँगल काढला असा कोपऱ्यात काढतो जरा असा तिरका एक अँगल काढला. ह्याचं मेजर केलं मला एक्स डिग्रीज मिळालं. ठीक आहे. इथं या पॉइंटला म्हणतो बी. आणि जर समजा ह्याच 2 पॉइंटवरनं अजून एक अँगल काढला इकडं समजा इथं ड्रॉ केला आणि याचं मेजर केलं सी या पॉइंटला ड्रॉ केलं. हा याला मी म्हटलं एक्स. बघा बघा जरा मी काय म्हणायला लागलोय. याचं जरा बारीक करतो.
इथे एक पॉईंट आहे बी, ठीक आहे, या पॉईंटला मी म्हटलं बी. ए वरनं मी अँगल ड्रॉ केला त्याला आणि त्याचं मेजर केलं की त्याला एक्स. इथे एक पॉईंट सी होता, तिथे एक पॉईंट सीला मी अँगल ड्रॉ केला, त्याचं मेजर केलं, ते पण किती आलं, एक्स डिग्रीचं झालं. सर्कलच्या बाहेर पण चालते. सर्कलच्या बाहेरचा विषय नाही, की इथंपर्यंत कळलं. मी ड्रॉ करालोय जाणून बुजून, असं नाही की ते हायतच तिथं. मी जाणून बुजून ड्रॉ करालोय. इथं कुठेतरी असेल पॉईंट एक पी, या पॉईंटला एक्स येणार नाही, इथं काहीतरी वाय डिग्रीज येईल. असं काय नाही की दोन पॉईंट घेतले मी कुठल्या तर लाईनवरती असे इथे किथे, आणि मग त्यावर कुठं बी अँगल ड्रॉ करा असा खूपच्यात बिपच्यात, तरी बी अँगलचं मेजर सेमच येणार नाही, बिलकुल येणार नाही. इथनं मी इथं एक पॉईंट घेतला असा, याला पॉईंटला मी म्हटलं क्यू, याचं मेजर केलं हे 60 डिग्री येईल, हे माझं 30च असतील, काय सांगता येत नाही. कळते काय म्हणतोय. फक्त आता विषय कसा झालाय, आता फक्त मी जाता फक्त 2 पॉईंट घेतले रे. एक पॉईंट घेतला बी इथं कुठेतरी, आणि मी जाता फक्त एक अँगल काढून बघितला, यो झाला एक्स आला, ठीक आहे. मग मी परत एकदा रॅन्डम एक पॉईंट घेतला, इथं कुठेतरी सी आला, त्याला बी एक अँगल ड्रॉ केला, आणि योगायोगानं तो अँगल पण एक्स झाला. कळते काय म्हणतोय. योगायोगानं, ऍक्च्युअल मध्ये येतोयच असं नाही, योगायोगानं तो अँगल पण एक्स झाला. आणि तो आल्यानंतर जर असं कधी झालं की 2 पॉईंट सेगमेंटवरती आहेत आणि 2 रॅन्डम पॉईंट एकाच साईडला घेतला, बरोबर आहे, याच साईडला, असं नाही की इथं बी ड्रॉ केला इथं सी ड्रॉ केलाय, एकाच साईडला घेतलेत. एकाच साईडला जर 2 पॉईंट्स घेतले आणि त्या 2 पॉईंट्सना जर अँगल ड्रॉ केले आणि ते दोन्ही अँगल जर सेम आले, तर मी काय म्हणतोय पुन्हा एकदा बघा, माझ्याकडे सेगमेंटवरचे 2 पॉईंट्स आहेत, त्या सेगमेंटच्या एकाच साईडला 2 पॉईंट्स घेतले अजून एक्स्ट्राचे, त्या 2 पॉईंट्सना मी अँगल्स ड्रॉ केले, एक अँगल आणि दोन्ही अँगल्स पण सेमच आले, तर मग मी सांगणार हे जे 4 पॉईंट्स आहेत हे कुठेतरी एकाच सर्कलवरती येतात. म्हणजे यांना काय म्हणणार, कॉन सायक्लिक पॉइंट्स. समजले काय म्हणतोय. व्यवस्थित परत एकदा सांगू, ही लाईन पूर्ण सांगतो परत एकदा. काय म्हणतोय बघा, माझ्याकडे एक लाईन होती, व्यवस्थित ऐकायचं सगळ्यांनी. माझ्याकडे एक लाईन होती, त्या लाईनवरती मी 2 पॉईंट्स घेतले, ए आणि डी. त्या 2 पॉईंट्सवरनं मी या बी पॉईंटला एक अँगल ड्रॉ केला, त्याचं मेजर आलं एक्स. त्यानंतर या सी पॉईंटला एक अँगल ड्रॉ केला, त्याचं मेजर आलं एक्स. आणि मग असं झालं, या दोन्ही अँगलचं मेजर सेमच आलंय, त्यामुळं मला कळालं की ए बी आणि सी आणि डी हे जे अँगल्स आहेत, पॉईंट्स आहेत, ते कुठंतरी एकाच सर्कलवरती येतात, एकाच सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती येतात. कळते काय म्हणतोय. समजले सगळ्यांना हे. येस सर. होय सर. कळाले व्यवस्थित. पण हे दोन्ही पॉईंट्स कुठं पाहिजेत, एकाच साईडला पाहिजेत. असं नाही की सर मी इथं बी घेतला, इथे एक्स आला, इथं कुठेतरी मी सी घेतला आणि यो अँगल ड्रॉ केला आणि ह्यो पण एक्स आला, मग आता मला सांगा बी ए डी आणि यू वाला सी हे सगळे एकाच सर्कलवरती येणार का, नाही येणार. जर एकाच साईडला घेतलात आणि त्यांचे अँगल सेम आले तरच मात्र ते चारही पण पॉईंट्स कसे असतात, कॉनसायक्लिक असतात, अदरवाईज नाही. क्लिअर झालं काय म्हटले. येस. आता फक्त व्यवस्थित बघायचं. इफ 2 पॉइंट्स ऑन गिवन लाईन सबटेंड्स इक्वल अँगल, या लाईनवरती 2 पॉइंट्स आपल्याला काय करतायत, इक्वल अँगल देतात. कुठले कुठले 2 पॉइंट्स, बी आणि सी, ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट, बरोबर आहे, बी आणि सी 2 वेगवेगळ्या पॉइंट्सला. बट विच लाईज, हे जे 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स आहेत बी आणि सी, ते कुठं पाहिजेत, ऑन सेम साइड ऑफ द लाईन. आत्ताच आपण बोललो वरच्या साईडला पाहिजेत, खाली असतील तर खाली, दोन्ही पण खालीच पाहिजेत, वरती खाली चालणार नाही. देन द 4 पॉइंट्स आर कॉनसायक्लिक. काय म्हटलं पुन्हा एकदा, 2 पॉइंट्स आहेत, त्यांनी अँगल ड्रॉ केले, कुठं कुठं, एक बी ला ड्रॉ केला, एक सी ला ड्रॉ केला, आणि ते दोन्ही कुठं पाहिजेत, सेम साईडला, बरोबर आहे, सेम साईडलाच घेतलेत आम्ही, आणि ते दोन्ही सेम साईडला ड्रॉ केले आणि त्यांनी इक्वल अँगल सबटेंड केला असेल, तर हे चारही पॉइंट्स कसे असतात, कॉनसायक्लिक असतात. क्लिअर झालं. समजले हे. येस सर. सगळ्यांना समजले काय म्हणले. होय सर. कोण सांगणार मला जे म्हटले ती मी आता मराठीतूनच सांगायचं.
मी सांगू काय सर? चालतंय, सांग. एक लाईन आहे. हा. त्यावर 2 पॉइंट, त्या पॉइंटवर आपण एक अँगल तयार केला. हम्म. त्याची आपल्याला हे एक्स आहे. हा. आणि दुसरा अँगल तयार केला. हा. त्याची पण व्हॅल्यू एक्स आली. तर ती 2 पॉइंट तयार केली त्याची. 2 पॉइंट. 4 पॉइंट सर्कलच्या कन्फरन्सवर येतात. बरोबर, 1 नंबर विषय. सगळ्यांना भावना पोचल्या. सिंपल कार्यक्रम आहे हो. हा, जरा कॉम्प्लिकेटेड आहे हो कार्यक्रम, आम्ही सिंपल म्हणणार नाही यो विषय. खरं लक्षात येणं महत्वाचं आहे, समजले व्यवस्थित. कारण की ह्योच पॉईंट आपण, हे 4 पॉईंट्स आहेत ते कॉन सायक्लिक आहेत असं एक्झाम्पल कुठेतरी आहे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये कुठला तर, इथं कुठेतरी असेल एक्झाम्पल. आता बघूया आपण. हे बघा सायक्लिक, हा हे बघा कॉन सायक्लिक आहेत असं दाखवा म्हणतात. कॉन सायक्लिक आहेत असं दाखवण्यासाठी आपण काय म्हणणार, एकाच साईडला आहे वगैरे असं हे ह्यो थेरम त्यावेळी यूज करणार आपण. काय पॉईंट्स आर कॉन सायक्लिक साठी, कळालं? मग ते कसं सांगणार, आम्ही सांगणार आहे बघा, लाईन आहे, लाईनवरती 2 पॉईंट्स आहेत. या 2 पॉईंट्सनं सी एक पॉईंट तयार केलाय, बी एक पॉईंट तयार केलाय. इथला अँगल आम्ही मोजला एक्स आला, इथला अँगल मोजला एक्स अँगलला. याचा अर्थ चारही पण कशा आहेत, कॉन सायक्लिक आहेत, म्हणजे एकाच सर्कलवर येतात असं आपण सांगून टाकणार. कळालं? डन इथपर्यंत? ओकेच. उद्या आले की आपण पहिल्यांदा रिव्हिजन करणार, काय काय शिकलो त्याची. आता काय प्रूफ बघत बसणार नाही. रिव्हिजन म्हणजे रिमेंबर दॅट, हे बघणार आपण. आणि मग त्याच्यानंतर आपण डायरेक्टली जे काय एक्झाम्पल्स आहेत ते लिहायला चालू करणार. ठीक आहे.